सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। संविधान समजताना त्याच्या प्रत्येक कलम जे महत्वाचे आहेत ती आणि त्याचं इंटर रिलेशन्स आणि त्यातले कीवर्ड्स हे समजून घेणं आवश्यक आहे, नाही तर भस्सम होते। बरोबर आहे। आजचा टॉपिक काय बघणार, राज्य म्हणजे काय, आर्टिकल 12 है ना। तर आजच्या याच्यात काय बघणार आपण की राज्य याची व्याख्या संविधानामध्ये भाग 3 सुरू होतानाच का दिली। Why the definition of state include in the constitution at the onset of the part 3, that is a fundamental right, का दिली ते बघून घेऊया। दुसरं आपण बघून घेऊया की यात व्याख्या जी आहे ती व्याख्येमध्ये खरंच व्याख्या सांगितली की नुसतीच काहीतरी आहे। बरोबर आहे। तर त्याच्यासाठी आर्टिकल 12 डिटेल मध्ये समजून घेऊया, त्यातले कीवर्ड समजून घ्या, काय काय आहे इटुकले पिटुकले आणि त्याचे इंटर रिलेशन्स। बरोबर आहे। आणि सोबतच याची एक्झॅक्ट राज्याची व्याख्याची व्याप्ती कशी होते ते आपण समजून घेऊया। वरूनच त्यासोबत राज्य या संकल्पनेमध्ये ज्युडिशरी येते का, कारण की मी काही व्हिडिओ पाहिले, म्हणलं बा हे बनवताना आधी ते पाहून घ्या, म्हणलं आपण काय तेच ते देत नाही देऊ। तर नंतर लक्षात आलं की बाबा काही ठिकाणी ज्युडिशरीचा राज्याशी संबंध बरोबर जोडलेला दिसत नाही, है ना। आता इथे जे काय पाहू ना आपण ते आपल्या मन की बात नाही, काय पाहू काय समजून घेऊ, तर आपण हे समजून घेऊ बाबा का सुप्रीम कोर्ट काय म्हणते वेगवेगळ्या ज्युडिशियल डिसिजन मध्ये, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आर्टिकल 12 आपण समजून घ्या। समजायचं चलायचं मग चला पहिल्यांदा आपण करूया व्याख्येचं पारायण, म्हणजे आर्टिकल 12चं पारायण। आर्टिकल 12 याच्यामध्ये त्याला असं नाही का ठळक अक्षरात टायटल देते आधी आणि मग त्याच्यातलं एक्सप्लेनेशन सांगते। तर आर्टिकल 12 काय आहे, व्याख्या। काय आहे व्याख्या, डेफिनेशन। तुम्ही म्हणा एवढ्या जोराने काय सांगतास व्याख्या, अरे बाबा यासाठी सांगतो का तर कधी कधी पेपरात लिहून येते। आर्टिकल 12 याचं शीर्षक काय, स्टेट डेफिनेशन। स्टेट इज डेफिनेशन ऑफ स्टेट, स्टेट इन्क्लूड्स। बरोबर आहे का नाही। मग आपण बसतो काय आहे फक्त व्याख्या, लक्षात घ्या रे बाबा। असा सोपा सोपा प्रश्न येते ना, गुगली होऊ शकते म्हणून डेफिनेशन। आता डेफिनेशन मध्ये काय आहे ते डिटेल आपण पाहू। या भागात पहिला शब्द दिलाय या भागात, इन दिस पार्ट, या भागात म्हणजे कुठल्या, पार्ट 3 फंडामेंटल राईट्स, भाग 3 मूलभूत हक्क या भागात। म्हणजे आर्टिकल 12 हा कोणाशी रिलेटेड आहे, कोणाशी रिलेटेड आहे, भाग 3शी रिलेटेड आहे, दुसऱ्याच्याशी नाही। ठीक आहे। संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर राज्य या शब्दात, राज्य काय म्हटलंय, कॉन्सेप्ट म्हटलंय का, है ना, कॉन्सेप्ट म्हटलंय का नाही, एक शब्द म्हटलाय। ठीक आहे। अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाइज रिक्वायर द स्टेट इन्क्लूड, समावेश करायचा आहे, समावेश इन्क्लूड। एक भारताचे सरकार व संसद, एक भारताचे सरकार व संसद, द गव्हर्नमेंट अँड पार्लमेंट ऑफ इंडिया, आणि म्हटलंय अँड, ऍड केलंय आणि दुसरं म्हणजे दुसऱ्याला नंबर दुसरा देऊच, राज्यापैकी प्रत्येक राज्याचे शासन व विधिमंडळ, म्हणजे दुसरा आहे द गव्हर्नमेंट अँड द लेजिस्लेचर ऑफ द स्टेट्स, पुन्हा आणि म्हटलंय अँड आहे, आणि तिसरं 3 भारताच्या राज्य क्षेत्रातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणाखाली, 2 चॉईस आहे, विद इन द टेरिटरी ऑफ इंडिया और अंडर द कंट्रोल ऑफ इंडिया, असं तिसऱ्या याच्यात म्हटलंय। ठीक आहे। काय म्हटलंय, सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणे, सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणे, ऑल लोकल और अदर ऑथॉरिटी, अँड अदर ऑथॉरिटीज म्हटलंय का, नाही, और अदर, ऑल लोकल और अदर ऑथॉरिटीज, है ना। तर हा जो आहे शब्द हा याच्यासोबत जोडलाय अँड, तर 2 गोष्टी 3 गोष्टी सॉरी 3 गोष्टी अँड मध्ये आहेत। गव्हर्नमेंट अँड पार्लमेंट ऑफ इंडिया, एक ते राज्य होऊ शकतं, दुसरं गव्हर्नमेंट अँड लेजिस्लेचर ऑफ स्टेट, प्रत्येक राज्याचे विधिमंडळ आणि प्रत्येक राज्याचं सरकार हे सुद्धा राज्य होऊ शकतं, आणि सर्व स्थानिक, ऑल लोकल अँड अदर ऑथॉरिटीज,
अशा सुद्धा राज्य होऊ शकतं. पण ह्या ऑल लोकल ऑर अदर ऑथॉरिटीज कशा आहेत, तर त्या आहेत एक तर त्या विदिन द, म्हणजे याला ए नंबर देऊ, विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया असल्या पाहिजे, भारताच्या सरहदी मध्ये असल्या पाहिजे, किंवा ऑर आहे, किंवा अंडर द कंट्रोल ऑफ इंडिया, भारत सरकारच्या नियंत्रणाखालील असल्या पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे एक तर हे म्हणू शकतो किंवा हे म्हणू शकतो, अदर ऑथॉरिटीज हे म्हणू शकतो किंवा हे म्हणू शकतो. क्लिअर, राईट. असं का केलं असन बाबा, मोठा प्रॉब्लेम. असा का केलं असन, याच्यासाठी की एखादी ऑथॉरिटी भारताच्या सरहदीमधील असन तर काही टेन्शन नाही, पण एखादी ऑथॉरिटी फॉरेन मध्ये असन, जसं भारताचे कन्सुलेट, एखादी बँक आहे फॉरेन मध्ये, आता ते मग विदिन द टेरिटोरी आली का, म्हणून ऑर टाकला आणि म्हणलं बाबा अंडर द कंट्रोल ऑफ इंडिया, भारताच्या कंट्रोल मध्ये असन तर ते झालं राज्य. राज्य क्लिअर झालं, लक्षात आलं. 1 2 3 बरोबर आहे. आता आपल्याला अडचण काय आहे की हे जे आहे हे एक्झॅक्ट काय, याले काय म्हणा, है ना, ही अडचण आहे. दुसरं की आर्टिकल 12 जे आहे हे इथं काऊन दिलं पार्ट 3 मध्ये, पहिल्यांदा बिलकुल सुरुवातीला काऊन देऊन ठेवलं, तर ते आपण समजून घेणं आवश्यक आहे. तर पहिल्यांदा पाहूया आपण की राज्य व्याख्या कशाला दिली आहे. दिले ना, व्याख्या दिले ना, मग कशाला दिली आहे. ठीक आहे. तर भाग 3 मध्ये आपल्याला दिसते मूलभूत हक्क आहेत, है ना. मूलभूत हक्क कोणाचे आहेत, कोणाचे आहेत, नागरिकांचे आहेत. नागरिक इंडिव्हिज्युअल आहे, एकटा आहे, राज्य संघटित आहे. राज्य हे सार्वभौम आहे. मग राज्य हे संघटित आहे आणि सार्वभौम आहे, तर राज्य अराजक होऊ शकतं, कारण की राज्याकडे पॉवर्स आहेत लोकांना नियंत्रित करायला. मग ज्याला नियंत्रणाचे अधिकार असतात त्याच्याकडून आपण एकदम बेनोव्हेलन्सी, एकदम प्रेमाची अपेक्षा करू शकत नाही, त्याच्यामध्ये लोचा होऊ शकतो. म्हणजेच काय, अराजकता येऊ शकते. आणि सोबतच मूलभूत हक्क जे आहेत ते कोणते काय ते जर नमूद करायचे असतील तर ते कोणाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, तर मूलभूत हक्क हे राज्याच्या विरोधात आहे, ते नोंदविणे आवश्यक आहे. या दुहेरी उद्दिष्टामधूनच राज्याची व्याख्या स्पष्ट करणे आवश्यक होते. कुठे म्हटलं आहे, स्टेट ऑफ वेस्ट बंगाल वर्सेस सुबोध गोपाल 1954 ला राज्याची व्याख्येची आवश्यकता काय, तर सुप्रीम कोर्टने सांगितलं की बाबा संविधानामध्ये फंडामेंटल राईट्स हे राज्याच्या अगेन्स्ट मध्ये आहेत, त्यामुळे ते नोंदवायचे असतील तर राज्य सांगावं लागेल. आणि दुसरं, राज्य हे अराजक होऊ शकतं नाही, त्याच्यामुळे त्याच्यापासून संरक्षण करणं गरजेचं आहे. त्यामुळे जर कोर्टात केस टाकायची असेल राज्याच्या अगेन्स्ट मध्ये तर सांगावं लागेल राज्य कोणतं आहे. बरोबर आहे, क्लिअर, ओके. आता राज्याच्या व्याख्या जी आहे त्याची व्याप्ती काय, तर आपल्याला दिसेल पहिल्या याच्यात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि पार्लमेंट, बरोबर आहे, पहिल्या याच्यात. दुसऱ्या याच्यात गव्हर्नमेंट ऑफ स्टेट अँड लेजिस्लेचर सांगितलंय, बरोबर आहे, हे सांगितलं, हे दोन सांगितलंय, हे दोन क्लिअर आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण नंतर आता बाकीचं काय, तर आपल्याला ऑल लोकल ऑर अदर ऑथॉरिटीज विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया ऑर अंडर द कंट्रोल ऑफ इंडिया हा शब्द दिसतो. ह्या शब्द जो आहे तो काय करतो, याची व्याप्ती व्यापक आणि सर्वसमावेशक करतो. सो देअरफॉर सी दिस सिनेरियो, ही जी आहे ही कशी आहे, इन्क्लुझिव्ह आहे, समावेशक आहे. का समावेशक आहे, कारण इथे राज्य एक्झॅक्ट काय असं कुठेही म्हटलेलं नाही, फक्त डिफाईन मध्ये करताना उदाहरणं दिलेली आहेत, उदाहरणं दिलेली आहेत. आणि उदाहरणं देताना इथे ऑल म्हणून टाकलं म्हटलं, आणि इथे अदर ऑथॉरिटीज हा शब्द टाकला, आणि याच्यामुळे काय झालं, इन्क्लुझिव्ह. हे एक्झॉस्टिव्ह आहे का, एक्झॉस्टिव्ह डेफिनेशन आहे का, परिपूर्ण आहे का, नाही. परिपूर्ण ही डेफिनेशन नाही. परिपूर्ण नाही म्हणजे अर्धवट आहे का, नाही. ही समावेशक आहे, ही समावेशक. आणि याच्यामुळे आपल्याला काय दिसतंय की सुप्रीम कोर्टला इंटरप्रिटेशनला वाव दिलेला आहे, इंटरप्रिटेशनला वाव दिला, आणि ती इंटरप्रिटेशन करून याची व्याख्या अधिकाधिक व्यापक जी आहे सुप्रीम कोर्टाने अन्य प्राधिकरणे अदर ऑथॉरिटीज डिफाईन करताना आणि लोकल बॉडीज डिफाईन करताना सांगितले.
आता लोकल बॉडीज सुद्धा लक्षात घ्या, लोकल बॉडीज है ना, स्थानिक प्राधिकरणे हे काही संविधानात आर्टिकल 12 मध्ये लिहिलेलं नाही, बरोबर आहे. मग स्थानिक प्राधिकरणाची व्याख्या कोणी सांगितली, तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितली वेगवेगळ्या जजमेंटमध्ये. म्हणजेच काय, ऑल लोकल बॉडीज असा शब्द जे आहे, ऑल लोकल बॉडीज असा जो शब्द आहे हा सुद्धा इन्क्लुझिव्ह आहे, लक्षात घ्या, हा सुद्धा इन्क्लुझिव्ह आहे, हा इल्युस्ट्रेटिव्ह आहे. जेव्हा 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 सुप्रीम कोर्ट समोर केसेस येतील तेव्हा तेव्हा याच्या व्याख्येमध्ये बदल होऊ शकतो आणि याची व्याख्या बदलू शकते, बरोबर आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या बॉडीज इन्क्लूड करता येऊ शकतात. तर आतापर्यंत जे जजमेंट दिले सुप्रीम कोर्टने त्यामध्ये कोणत्या बॉडीजला लोकल बॉडीज म्हटलं तर बघूया. म्युन्सिपालिटी आपण म्हणतो हो बावा, पंचायत आपण म्हणतो हो बावा, डिस्ट्रिक्ट बोर्ड्स तर चला ठीक आहे, पोर्ट ट्रस्ट याला सुद्धा लोकल बॉडी म्हटलं आहे, इलेक्ट्रिसिटी बोर्ड याला सुद्धा लोकल बॉडी म्हटलं आहे. एनी बोर्ड हॅव्हिंग अ पॉवर टू फ्रेम लॉ, कोणत्याही प्रकारचा बोर्ड असेल, कोणत्याही प्रकारचं मंडळ असेल ज्याला कायदा बनवण्याचा अधिकार आहे असे सर्व मंडळ. त्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी, सहकारी संस्था आणि इव्हन एसबीआयने त्याची सबसिडियरी, लक्षात घ्या एका केसमध्ये एसबीआयने त्याची सबसिडियरीला सुद्धा काय म्हटलं, लोकल बॉडीज म्हटलंय. क्लिअर, लक्षात घ्या, व्यापकता लक्षात आली, व्यापकता लक्षात आली, ठीक आहे, राईट. आता आपण अदर ऑथॉरिटीज हा जो कॉन्सेप्ट आहे, इतर प्राधिकरणे, याला कसं क्लिअर करायचं, तर वेगवेगळे जजमेंट झाले है ना. अदर ऑथॉरिटीजला अजय हसिया वर्सेस खालिद मुजीद जे आहे 1981 ला, आणि बी हसन अली खान वर्सेस डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन आंध्र प्रदेश 1987 ला. ह्या दोन जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टच्या जजेसने कशाला अदर ऑथॉरिटी समजायचा, ऍज अ स्टेट और ऍज अ इन्स्ट्रुमेंटॅलिटी और एजन्सी ऑफ द स्टेट कसं समजायचं बा, त्याच्यासाठी काही पॅरामीटर दिले. पॅरामीटर, पहिलं पॅरामीटर सबस्टॅन्शियल फायनान्शियल एड. शासनाने एखाद्या संस्थेला मानधन, काही जे पैसे आहे, सपोर्ट आहे ते दिलाय का, फायनान्शियल सपोर्ट केलाय का, आणि तो मुबलक असावा, सबस्टॅन्शियल असावा. सबस्टॅन्शियल असावा म्हणजे 100 रुपयाचा त्याचा आहे बा पूर्ण ऍसेट आणि 1 रुपया दिलं तर तसं नाही, सबस्टॅन्शियल. लक्षात आलं. पुन्हा अजून सबस्टॅन्शियल म्हणजे काय, इट इज अ पार्ट ऑफ इंटरप्रिटेशन बाय द कोर्ट. कोर्ट म्हणे आम्ही ठरवू, तुम्ही अक्कल लढवायची नाही, ठीक आहे, फार छान. बरं, इंटरप्रिटेशन चा जर वाव असेल आणि कोर्टाला ती फ्लेक्झिबिलिटी मिळत असेल, ती लवचिकता मिळत असेल, तर त्याच्यामुळे जजमेंट मध्ये काय होते, इम्पार्शालिटी आणि ज्याला फेअर जस्टिस म्हणतो ते होऊ शकते, बरोबर आहे. सबस्टॅन्शियल. दुसरं आहे कॉर्पोरेशन एन्जॉय, एखादी बॉडी किंवा कॉर्पोरेशन मोनोपोली स्टॅटस विच इज अ स्टेट कन्फर्ड और स्टेट प्रोटेक्टेड. एखादी कॉर्पोरेशन, आता कॉर्पोरेशन प्रायव्हेटही राहू शकते, पब्लिकही राहू शकते, कुठल्याही प्रकारची कंपनी असेल आणि ती जर मोनोपोली निर्माण करत असेल, मोनोपोली स्टॅटस म्हणजे तेच करू शकते, दुसरं नाही, असं असेल जे राज्याने निर्गमित करून दिलं असेल, असंही जे कॉर्पोरेशन किंवा कंपनी असेल ती सुद्धा राज्य होऊ शकते. तिसरा आहे एक्झिस्टन्स ऑफ डीप अँड परव्यासिव्ह स्टेट कंट्रोल. डीप अँड परव्यासिव्ह, खूप खोलवर, म्हणजे ती जी संस्था आहे जरी खाजगी असेल पण त्या खाजगी संस्थेवर जर राज्याचं पूर्ण नियंत्रण असेल, शासनाचं पूर्ण नियंत्रण असेल, बहुतांशी नियंत्रण असेल. उदाहरणार्थ आपण असं घेऊया, एक कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहेत त्यामध्ये अधिक्य जे आहे गव्हर्नमेंटचा आहे, अधिक्य जे आहे गव्हर्नमेंटचा आहे आणि गव्हर्नमेंट तिथला डायरेक्टर निवडतो. तर डीप अँड परव्यासिव्ह स्टेट कंट्रोल झाला, बरोबर आहे, राईट, क्लिअर, राईट. त्यानंतर परफॉर्मन्स ऑफ पब्लिक फंक्शन्स अँड क्लोजली रिलेटेड गव्हर्नमेंट फंक्शन्स. परफॉर्मन्स ऑफ द पब्लिक फंक्शन्स म्हणजे जे लोककार्य आहे त्याच्यासाठी एखादी कंपनी असेल
त्याच्यासाठी कंपनी असेल आणि शासनाच्या कार्याशी निगडीत असेल. उदाहरणार्थ घ्या सेतू. सेतू जे आहे, बरोबर आहे, हे जर एखाद्या प्रायव्हेट फॉर्मला दिलं आहे, प्रायव्हेट फॉर्मला दिलं आहे, पण हे राज्याचं काम करतं, कलेक्टरच्या वतीनं काम करते, मग त्याच्यामध्ये जर लोचा झाला तर काय ते पण स्टेट एजन्सी होईल. बरोबर आहे, राईट. त्याच्यानंतर एंट्रस्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट ऍक्टिव्हिटीज, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ट्रान्सफर टू द कॉर्पोरेशन. दोन गोष्टी है ना, एक अजून एक आपण ऍड करूया. एंट्रस्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट ऍक्टिव्हिटी, गव्हर्नमेंट ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्याच्याशी निगडीत, त्याच्याशी रिलेटेड इतर जर कंपन्या, कॉर्पोरेशन, बॉडीज काम करत असेल तर, आणि गव्हर्नमेंट डिपार्टमेंट जर कॉर्पोरेशन मध्ये कन्वर्ट झालं असेल किंवा कॉर्पोरेशनला हँडओव्हर केलं असेल, तर त्या स्थितीमध्ये ते डिपार्टमेंट जरी कॉर्पोरेशनला गेलं तरी सुद्धा ते काय गृहीत धरल्या जाईल, राज्य गृहीत धरल्या जाईल. सोप्या भाषेत जर बघायचं तर सांगायचं तात्पर्य की त्याला फायनान्शियल एड आहे का, लक्षात घ्या, पैसे दिले का, दुसरं तो कायदा बनवतो का राज्यासारखा, ॲज गुड ॲज अ गव्हर्नमेंट, तो गव्हर्नमेंट सारखं फंक्शन करतो का, तो गव्हर्नमेंटचे कामं करतो का, किंवा गव्हर्नमेंटचा एखादा पार्ट आहे का, अंग आहे का, जे जरी ट्रान्सफर झालं असेल तरी सुद्धा त्याला राज्य म्हणता येईल. आता अजून एक खास गोष्ट, ठीक आहे असं डेफिनेशन सांगितली या दोन, याच्यामध्ये जमलं रे बाबा, तसं नाही. काय म्हणते सुप्रीम कोर्ट, काय म्हणते जजमेंट देताना, की हे जे कंडिशन्स आहेत, हे कंडिशन्स काय आहेत, इल्युस्ट्रेटिव्ह आहेत. काय नाही नुसतं आम्ही सांगतो असं सर्वच्या सर्व लागू करावं लागतील असं नाही, सर्वच्या सर्व लागू करावं लागतील नंतर डिक्लेअर होईल असं नाही, यातलं कुठलंही लागू होऊ शकते. आणि हेच पूर्ण झालं असं नाही, आम्हाला वाटलं याच्यानंतर एक कंडिशन लागू शकतात तर नवीन कंडिशन आम्ही तयार करू. केस टू केस, getting the point. So therefore what it connotes that the definition of a state under Article 12 is much more inclusive, much more expanding and flexible enough for what, कशासाठी, हे कशासाठी भानगड आहे, because the judiciary wanted to give the justice to the people. कोणता जस्टिस रे बाबा, त्यांचा फंडामेंटल राईट काय करायचा आहे, प्रोटेक्ट करायचा आहे, नाही तर भस्म होऊ शकते. बरोबर आहे, राईट. आता शेवटचं महत्वाचं आहे की बाबा ज्युडिशियरी जे आहे, ज्युडिशियरी राज्याच्या व्याख्येत येते का, तर काही ठिकाणी सांगितलंय येत नाही रे बाबा, असं जजमेंट झालेले आहेत. एक जजमेंट झालं होतं पुडुचेरी वर्सेस समथिंग, तेव्हा म्हटलं होतं की बाबा येत नाही, क्वासी ज्युडिशियल आहे त्याच्यामुळे ते येत नाही. यास whenever there is a issue of giving a judgment, then judiciary is not a part of a state or instrumentality of the state or as a state. मान्य आहे, परंतु महत्वाचं लक्षात घ्या, आर्टिकल 145 आणि आर्टिकल 146 मध्ये सुप्रीम कोर्टला कोर्टाचे नियम बनवायचे अधिकार दिलेले आहेत. आता आपलं काय म्हणते की एखादी बॉडी जर कायदा बनवत असेल किंवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नियम बनवत असेल आणि ते लादत असेल तर ते राज्य झालं. मग याच्यात काय दिसते ना, म्हणजेच काय झालं, कोर्ट काय झालं, स्टेट झालं. जर हे कार्यरत असेल तर ऑफिसर्स अँड सर्वंट्स अँड एक्सपेन्सेस ऑफ द सुप्रीम कोर्ट, म्हणजेच काय तर सुप्रीम कोर्टला स्वतःच्या स्टाफचं रिक्रुटमेंट करायचे अधिकार आहेत, आपल्या अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांना नियंत्रण करायचे अधिकार आहेत, त्यासाठी नियम बनवायचे अधिकार आहे, म्हणजेच काय कंट्रोल करतं ते, आणि म्हणून ते सुद्धा स्टेट होईल. पण स्टेटच्या कॉन्टेक्स्ट कुठला, केवळ आर्टिकल 145 146. दॅट मीन्स वेन एव्हर मेकिंग अ पॉवर, मेकिंग अ रूल and making power, whenever the Supreme Court or the any court is use the power to make a rules, then it is a state. But whenever the judiciary is being performing the function of a judicial agency, म्हणजे त्याला
ज्युडिशियल पॉवर यूज करत असेल, जजमेंट देत असेल, तर हे राज्य होणार नाही. कुठे म्हटलेलं आहे बाबा? प्रेम गार्ग वर्सेस एक्साइज कमिशनर ऑफ हिमाचल प्रदेश, AR अंतुले वर्सेस RS नायक आणि SR मिराजदार वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने हे क्लिअर केलेलं आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट दुहेरी भूमिकेत आहे, कोर्ट दुहेरी भूमिकेत आहे. जेव्हा ज्युडिशियल ऍक्टिव्हिटीज करेल तेव्हा ते राज्य नाही, आणि जेव्हा ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्टिव्हिटीज करेल तेव्हा ते राज्य आहे. क्लिअर? कॉन्सेप्ट क्लिअर झाला? आता तुम्हाला फंडामेंटल राईट समजायला काही प्रॉब्लेम नाही. हे बरोबर समजून घ्यायचं बाबा, मगच फंडामेंटल राईट बरोबर पाहून घ्यायचे. आणि संविधान वाचताना एवढी काळजी घ्यायची. आता भस्समगिरी बरोबर. तर तुम्ही अभ्यास करता, सिरियस कॅन्डिडेट आहे. आजच्या बोर्ड व्हिडिओ पर्यंत पाहिलाच तुम्ही, तर तुमच्या ह्या पेशन्सले आणि अभ्यासाले ऑल द बेस्ट.